कुणाल नॉन स्ट्राइक वरती अमोल हे दोन्ही सलामीचे फलंदाज, गोलंदाजी स्ट्राइक वरती गोलंदाज आशिष तयार होताना पाहायला मिळतोय. चला लगेच मॅच चालू करायचा आहे, आपल्याकडे वेळ तेवढा नाही आहे. स्ट्राइक वरती कुणाल, नॉन स्ट्राइक वरती अमोल. फील्ड पोझिशन पाहायला गेलो तर यष्टीरक्षक पाहायला मिळतात, त्यानंतर थर्डमॅन लाईक खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पॉइंट लाईक खेळाडू पाहतोय, बॅकवर्ड पॉइंट लाईक खेळाडू पाहायला मिळतोय, त्यानंतर कव्हरच्या ठिकाणी खेळाडू पाहतोय. अशा प्रकारचे कुणाल यांच्यासाठी ऑफसाईडचे क्षेत्र सजवलेलं पाहायला मिळतंय. पहिला चेंडू आहे आशिष यांचा, पंचांच्या उजव्या बाजूने फेस करतील कुणाल. पहिलाच फुल टॉस चेंडूला ऑन साइडला गेला फटका आहे, फटका निघून चालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार पार येतोय, घनाघाती प्रहार चौकार. कंटान वाजला वटान शिजला, कंटान वाजला वटान शिजला, हाडान दुःख दिया थँक्यू जे रविवार म्हटल्यानंतर अशा प्रकारची गाणी आपल्याला आपोआप ऐकायला येतात आणि त्याचा भास सुद्धा होतो. कुणाली पहिला चेंडू चौका लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा फटका, चेंडू निघून चाललाय. हो, या बॉल बाकडे पॉईंटच्या दिशेने चेंडूला फीट केले गेले, तोपर्यंत 1 धाव 2 धाव, दुसऱ्या धाव रूपांतर पुन्हा एकदा 3 मध्ये करण्याचा प्रयत्न. अमोल वैराग सफळाईनं धाव पूर्ण करण्यासाठी पुढे आले आणि 3 धावा धावून पूर्ण होताना दिसत आहेत. गुडेकर म्हटलं की एक अशी टीम ज्यांच्याकडे गोलंदाज म्हणा, क्षेत्ररक्षक म्हणा, फलंदाज म्हणा, खूप सारे खेळाडू एकामागोमाग एक तयार झाले आहेत. ए बी मला वाटते सी टीम सुद्धा त्यांची तयार होईल. खूप सारे खेळाडू आहेत आणि त्यामुळे इंटरनल कॉम्पिटिशन आहे की कोणाला संघामध्ये स्थान मिळायचं, आणि त्यामुळे त्यांच्याकडे क्रिकेटची जी काही प्रगती झाली आहे मागील 2-3 वर्षामध्ये ती काहीशी मोठी आहे. पण त्यांच्या शेजारील गाव म्हणजेच गणेश कोंड या संघाचा जर विचार कराल तर केव्हा कधी कोणत्या संघाला धक्का देतील याचा काही नेम नाही. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, आशिषने सुंदर चेंडू हाताळला, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, 1 धाव धावून पूर्ण केली गेली आहे. सिंगल धावेने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचलाय 8 वरती. 8 रनचा स्कोर बोर्ड आफ्टर 3 डिलिव्हरीज. लगेच 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या गेल्यात. पहिला चेंडू होता, पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फलंदाज बीड होताना पाहायला मिळत. लेग बाय मध्ये 1 धाव कंप्लीट केला, एका धावेने 8 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष जेवढा हुशार पद्धतीने गोलंदाजी करतोय तितक्याच ताकदीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खास करून कुणाल आणि त्यांच्या साथीने असणारे अमोल हे 2 फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईटीचं कॉम्बिनेशन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वारंवार फील्ड पोझिशनला चेंज करण्यासाठी भाग पाडतात त्या ठिकाणी गुडेकर संघाचे फलंदाज. तंत्रशुद्धी पद्धतीने पहिल्या 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. आणि वैभव, ज्या वेळेला डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानात असतो त्यावेळेला ती डोकीदुखी सगळ्यांना असतेच की क्षेत्ररक्षण वारंवार हलवणं, डावखुराला की तिकडे मागे जाणं, न जाणं, चुकून जर नाही गेला तर तिथे धावा मिळण्याचे चान्सेस जास्त. आशिषचा पुढील चेंडू इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, परंतु त्या चेंडूला वेट केलं पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव येते. एका धाव व्यतिरिक्त काय नाही, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते पुन्हा एकदा 9 या धावसंख्येवरती. पुन्हा फील्ड पोझिशन चेंज करावी लागणार, रोटेशन कंटिन्यू या ठिकाणी चेंज करावं लागतंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, त्यामुळे थोडंसं डोकेदुखी वाढताना पाहायला मिळते गणेश कोंड संघामध्ये. सुंदर फलंदाजी खास करून आपण येलो आर्मी ऑस्ट्रेलिया संघासारखं आपण या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच गुडेकर संघ. गितेश पवार, रुपेश अब्गुल आणि आशिष विचारे यांच्याकडून अमोल वैरागच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं बक्षीस. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिला कव्हरच्या दिशेने. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं, कारण ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव सुद्धा अमोलच्या खात्यामध्ये येते, गुडेकरच्या खात्यामध्ये येते. 2 धावा आल्यात आणि आशिषचा आक्रोश आपण बघू शकता. आशिष एक असा खेळाडू आहे ज्याने गणेश कोंडसाठी अनेक वेळा मॅच विनिंग पारी खेळल्यात. बॅटिंगमध्ये, गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याचा नेहमीच बोलबाला राहिलाय. ट्रम्प कार्ड बॉलर आहे आणि एक हुकुमचा एक्का म्हणतो ना, त्याशी अशी ओळख आहे आशिषची. तो आशिष आता अमोल समोर पॉइंटच्या डोक्यावरून सुरुवातीला शफल होतील असं वाटलं होतं, परंतु त्याच वेळेला चेंडू बाहेर निघत होता, त्याला अप्परकट खेळत असताना पाठवलं बॅकवर्ड पॉइंट, सीमारेखा पार, चौकार.
मायरा विलियमचे मालक स्वप्नील सिगमन यांच्याकडे प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्षितिज यांच्यासाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलं, चेंडूला ऑनसाइडला खेळ काढला, एक धाव कंप्लीट केली आहे. थोडंसं क्षेत्रक्षेत्र थांबवलं होतं त्यामुळे एकाच रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट केले. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 27 धावा. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणानं मोमेंटम ब्रेक झाला होता. सो आता जाऊयात मॅचच्या दिशेने. आशिष दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार झालेत. त्याने 3 चेंडू हाताळल्यात, एक महत्त्वाचे विकेट घेतले, 4 धाबा खच्ची केल्यात, 27 धाबा धावपल करतात. आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न, क्षितिजच्या अडचणी नाही संपतात, परंतु यावेळेला आशिषने सुद्धा चूक केली आहे. जीवनदान दिले क्षितिजला. क्षितिज कदम, अमय कदम 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा ही गुडेगरला आहे. गणेश कोंडला हा सामना जिंकण्यासाठी या दोन्ही विकेट्स घेणं ही प्राथमिक जबाबदारी असणार आहे. पार्टनरशिप ब्रेक करणं, जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून न देणं, अशा प्रकारचा खेळ करावा लागेल. 29 शेवटचे 2 चेंडू बाकी. येणाऱ्या 2 चेंडूवरती बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत फलंदाज. गुडेगर संघाचे खास करून क्षितिज यांच्यावरती मोठी जबाबदारी दिले संघाने. फुले तिऱ्यावरचा उंच मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षकाला झेल खाली, कोणत्या प्रकारची चूक केली नाही. जयेशने सुंदर टिपलाय, झेल संपलाय. क्षितिज यांचा की विकेट गॉन. रूपाची खान दिसती छान, लाखात छान, नजरेचा वान, तीर कमान, मारी ती चक्रा, तुमचा नकरा, इकडून तिकडं मारी ती चक्रा, चक्रा नकरा, 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 चक्रा. शांताबाई, क्षितिज यांच्या अडचणी संपायचं नाव घेत नाहीयेत. पुन्हा एकदा अपयशाने मैदानाबाहेर. दादा जरा आवाज बघ ना माईकचा. टॉस हॅलो 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 चेक. भागडेवाडी आणि वेरळ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. भागडेवाडी आणि वेरळ, भागडेवाडी आणि वेरळ दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकी केली जाणार आहे. 3रं षटक संपलंय वैभव आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाबा धावपलकावरती आहेत. म्हणजेच आशिषने दुसरा स्पेल ज्यावेळेला ते हाताळण्यासाठी आले त्यावेळेला 6 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे मोहरे टिपलेत. पहिलं षटक 15 धावा, दुसरं षटक 8 धावा, तिसरं षटक 6 धावा. म्हणजे आपण शालेय जीवनात शिकलोय ना, चढता क्रम उतरता क्रम, लसावी मसावीच्या काळात तो 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 जो आहे ना उतरता क्रम आता इथे दिसून आलाय. मग शेवटचं षटक काय त्याच्या विरुद्ध करायचंय का, गुडेगरला विचार करावा लागणार आहे. शेवटचं षटक कोणाच्या हातात. चला घाई करा प्लीज, फिल्डिंग लावून घ्या गणेश कोंड. आपण लवकरात लवकर आपापल्या पोझिशन मध्ये जायचंय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अमय कदम, ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि अमय एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. म्हटल्यानंतर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये फटकेबाजी करणं हे ते जाणतात. पण जो काही पाथ किंवा जो काही प्लॅटफॉर्म सेट केलाय आशिषनं किंवा आशिषच्या अगोदर ऋग्वेदनं, या साऱ्या गोष्टींना ध्यानात ठेवत असताना प्रलयला सुद्धा इथे आपला चांगला खेळ करून दाखवण्याची वेळ आहे. गणेश कोंड संघ या मॅचमध्ये विचार करतो की 40च्या आतमध्ये या धावा थांबाव्यात, पण गुडेगर विचार करते 40, 45, 50 पर्यंत हे धावफलक जावं. पहिला बॉल प्रलयचा पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. एकदा कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झाली. अमय 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 फलंदाज बाद. 1 more wicket down, big blow. मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी चमकते नखरा, तांबडी तांबडी चमकते नखरा. थैंक यू. असफलता एक चुनौती है, उसे समझो और स्वीकार करो. क्या कमी रह गई पहचानो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ भागो तुम.
यूही मतलब ना बिना कुछ किए जैसे कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. ह्या ज्या काही लाईन्स आहेत ना, या लाईन्स सगळ्यांसाठी लागू होतात. सध्याच्या घडीला मिडल ऑर्डर गुडेकरचं आहे, त्यांच्यासाठी या लाईन्स लागू होतात. खूप काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडल्यात. अनेक खेळाडू बॅड फॉर्मचा शिकार. येस, इट्स अ नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलंय. थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी एक सन्मान त्या ठिकाणी केला गेला, तो म्हणजेच नितींद्र भुवड नाणेगावचे सुपुत्र, त्यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला गेला. धन्यवाद. आपण देखील या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवल्यात, त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी सन्मान केले गेले, स्वागत केलंय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय नो बॉल त्या ठिकाणी मिळाला, चक्क घोषित केले गोलंदाजाला. खास करून न्यू गोलंदाज त्या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. त्या ठिकाणी गोलंदाज शैलीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहतोय जयेशला. शेवटचे षटक आहे आतापर्यंत धाव संख्या झाल्या ते म्हणजे 31 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये बघूया 10 ते 15 धावा त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न खास करून असणार आहे गुडेकर संघाचा. गणेश कोट संघाचे गोलंदाज बघूया किती धावापर्यंत रोखतील, ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार. स्ट्राईक वरती संचित, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत छोटा बॅग बडा धमाका फलंदाज रोहनला आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे जयेशांचा, पंचाच्या उजव्या बाजूने जोरात टाकण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाजूने पण एकदा वाईड करायला करतायत. आबाद धावामध्ये भर घातली आहे, धाव संख्या 1 ने वाढते. नो कंटिन्यू असणारा फ्री हिटची संधी पुन्हा एकदा लागू असणार. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे. आता सगळ्या काही वाईट गोष्टींवरती एक सोल्युशन म्हणजे काय, तर आता नवीन गोलंदाज आलाय, त्याने सुद्धा वाईड हाताळलाय. एक्स्ट्राच्या धावा येत आहेत, त्यांना ताकद बनवावी लागणार आहे. यावेळेला पुल काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, गॅदर केलंय, फेकी केले, एकच धाब येईल. बघा संचित सारख्या फलंदाजात सुद्धा फटका प्रॉपर एक्झिक्यूट होत नाहीये. सिंगल धावून कंप्लीट झाली, एका धाब्याने स्ट्राईक रोटेट. रोहन नौका फलंदाज आहे, अपकमिंग यंगस्टर आहे, त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत. गुडेकर संघाला पण गणेश कोंड करावा तितकं कौतुक कमी आहे. गणेश कोंड गोलंदाजाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. यावेळेला हुक बाईक चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग लेग सीमा रेखा पार. रोहनच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका षटकार. लाव के कडक जानू मेरी जान मैं तेरे थँक्यू या षटकारासाठी मायरा इलवत संघाचे संघमालक स्वप्नीलजी शिगवान यांच्याकडून 501 रुपयाच्या बक्षीस या ठिकाणी जाहीर केले गेले. रोहन यांच्यासाठी हे बक्षीस नाहीये, या षटकाराचं मोल हे 500 रुपयापेक्षा सुद्धा जास्त आहे. स्वप्नील शिकवण यांना माहित होतं आणि म्हणूनच ते या मोमेंटची वाट बघत होते. रोहनने संघाला तारत असणारा हा षटकार दाखवलाय आणि त्यामुळे गुडेकर संघ या मॅच मध्ये आता बळकटी मिळवत असताना दिसतोय. जयच्या अगेन्स्ट मारलेला हा फटका. जयेश पुन्हा एकदा तयार होत आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल रोहनसाठी. रोहन सफल झालेत, पण यावेळेचा चेंडू थोडासा खाली रेषेच्या बाहेर गेले होते. चेंडूच्या लाईन मध्ये आल्यानंतर जे फटक्याचा संपर्क किंवा बॅट आणि बॉलचा संपर्क होतो त्याला राईट टाइम बोलतात. पण जर का तुम्ही रेषेतून बाहेर आहात तर मात्र तुम्हाला बॅट्समॅन फास्ट स्लो असा करावा लागतो, त्यावेळेला टाइम होत असतो. यावेळेला चेंडू वरती बघत होते पण चेंडू समोर निघून गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वरती येतोय तोपर्यंत 2 धाबा रोहनने धावून कंप्लीट केल्या. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 41 वरती. 40चा पल्ला पार झालाय. 41 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे आता एक. लास्ट बॉल या षटकातील बाकी. 41 वरती धावफलक आहे. काटेकी टक्कर. 2 कडव्या प्रतिद्वंद्वी दरम्यान ही मॅच चालू आहे. टीट फॉर टॅट अशी संघ आहेत. वार पलटवार पुन्हा एकदा पायावरच्या चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. रोहनच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट. षटकार. राहुल पाटील
राऊत भाई करतय डावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा थँक्यू टॉस झालाय मला वाटते. टॉस झालाय का? वेरळ आणि बागडेवाडी यांच्या दरम्यान टॉस. बागडेवाडी आलेत का? बागडेवाडी चला या लवकर. बागडेवाडी आणि वेरळ टॉस केला जाणार आहे. बघा हे लाखाचं बक्षीस दावा आणि राहुल पाटील यांचं नाव आणि ते गाणं ऐकायला आलं की आमचे स्वप्नीलजी शिकवण यांच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा येते. बैलगाडा प्रेमी आहेत स्वप्नील शिकवण आणि ते आता या आमच्या रेशमाच्या ठिकाणी लाल काळ्या धाग्याने रेशमाच्या ठिकाणी लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशीचा मी साडी तिला नगला मेघाचा साडी कर्नाटकी कशीचा थँक्यू. या ठिकाणी सन्मान केला जातोय चिंतामणी ग्राफिक्स त्यांचे सर्वा अजिंक्य अबगोल यांचा सन्मान केला जातोय. त्याने देखील मंचावरती यायचं आहे. अजिंक्य अबगोल यांचा सन्मान केला जातोय. टॉस झाला होता दोन संघांदरम्यान. वेरळ संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय भागडवडी संघाला. दोन्ही संघाने देखील तयार राहायचं आहे. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा मोमेंटम शिफ्ट झालाय. त्यानंतर त्या षटकारासाठी देखील मायरा युलन संघाचे संघमालक स्वप्नीलजी शेगवान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले गेले रोहन यांच्यासाठी. रोहनचे 2 सिक्सर खास करून ह्या धावगतींना वाढवण्यासाठी बळकटी देण्यासाठी टीम गुडेकर यांच्यासाठी मोलाचं सहकार्य ह्याच्या बॅटिंग माध्यमातून पाहायला मिळालंय. आता पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार. हुशार पद्धतीने गोलंदाज करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तुषार आहे. त्याच्यानंतर क्षितिज असणार आहे, अमोल असणार आहे. अशा प्रकारचे गोलंदाज देखील तेवढेच ताकदीचे गोलंदाज गुडेकर संघामध्ये पाहायला मिळणार आहेत. पण त्याच्या समोर आपण जर पाहिले तर तितका ताकदीचे फलंदाज देखील पाहायला मिळतील. खास करून आशिष असेल, जयेश असेल, सुनील असेल, हे देखील तितकेच ताकदीचे फलंदाज आहेत. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत सामना या ठिकाणी रफ अँड टफ सामना पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 48ची विन आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते, गोलंदाजी कशा प्रकारे राहणार आहे ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. धावपल करती धावा 47 आहेत. 48 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. गणेशकोंडचे 2 धुरंधर फलंदाज जयेश आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, जे मोठमोठे फटके मारणं जाणतात, सामन्याला आपल्या खिशामध्ये घेऊन जाणं जाणतात. आणि असं असताना त्यांच्या समोर तुषारचं मोठं चॅलेंज असणार आहे. जो तुषार नेहमीच गुडेकरसाठी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला दिसलाय. सामना ज्या स्थितीमध्ये मागील इनिंग मध्ये संपलाय तिथून मात्र आता सन्मान केला जातोय. 1 मिनिट थांबवतो सर. चिंतामणी ग्राफिक्सचे सर्व अजिंक्य अबगोल यांचा सन्मान केला जातोय. राहुलजी बैकर यांच्या हस्ते आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बॅनर्स आपण या ठिकाणी पाहतोय ते त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. चला सामना चालू करायचा आहे. चला गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज तयार. तुषार स्ट्राईक वरती आहे. जयेश गोलंदाजी स्ट्राईक वरती. तुषार बघा कशा प्रकारच्या पहिला चेंडू त्या ठिकाणी फेस करणार. जयेश फुलटो चेंडू ऑफ साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षितिज अप्रतिम नेत्रदीपक टिपलाय झेल संपलाय. फलंदाज जयेशांचा खेळ. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट पतन केले गुडेकर संघाने. किती सुंदर जे उंच हवेमध्ये गेलेला चेंडू दोघांच्या मध्ये पडेल असं वाटलं होतं, दोघांची टक्कर होईल असं वाटलं होतं, परंतु त्यावेळेला क्षितिजने काय डाळी लगावलंय. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय क्षितिज कदम. फक्त कदम नाही, दम आहे. आणि तो दम दाखवत असताना स्वप्नील शिगवण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. मायरा आयलंडचे ओनर क्षितिज त्यांचा ऐकवा नसताना क्षितिजसाठी बक्षीस लागवण्यात आलंय. जरी बॅटने धाबा नाही बनल्या असल्या तरी सुद्धा फिल्डिंगने आम्ही
प्रभावित करू असं दाखवत असताना आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतो मिस्टर आशिष. आशिषची चर्चा मगाशी आपण केली होती, ज्या आशिषने चांगली बॉलिंग करत असताना तिसऱ्या षटकामध्ये मिडल ऑर्डरला कलॅप्स करण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं होतं. बॉलिंग करत असताना तोच आशिष आता बॅटिंगसाठी आलाय आणि त्याच्यासमोर तुषार असणाऱ्या. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. 47 धावांचा पाठलाग, 47 धावांचा बचाव आहे. थोडी घाई करा, जास्त वेळ जातोय कारण यानंतर आपल्याला खूप साऱ्या मॅचेस पार पडायच्या आहेत. ही मॅच सोडली तर 5 मॅच अजूनही बाकी आहेत. स्विच काढण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला गलीमधून पाठवायचं होतं परंतु चेंडू लेग बाईच्या रूपाने एक धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. वैभव 47 धावा तितक्या मोठ्या आहेत की छोट्या, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. पण सध्याची मैदानाची स्थिती, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची ज्या धाटणीची सजावट आहे त्याला बघता या धावा तितक्याशा छोट्या वाटत नाहीयेत. पण दोन जे फलंदाज मैदानात आहेत त्या दोन फलंदाजांचा या अगोदरचा इतिहास जर बघाल किंवा या दोन फलंदाजांचा या अगोदरचा खेळ जर बघाल तर या धावा मोठ्या सुद्धा वाटत नाहीयेत. नक्कीच दोन्ही गोष्टी जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ तितकेच ताकदीचे संघ आहेत. खास करून युवा चषकामध्ये 50 धावांचे खेळ करणारा फलंदाज सुनीलला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे युवा चषकामध्ये या संघाने गुडेगर संघाला पराभूत करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे. दोघांमध्ये बॅटर नक्कीच संघताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, छोट बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. यष्टकाकडून मिसफिल्ड होते तोपर्यंत मात्र निर्धाव चुटीची संघता होताना पाहायला मिळते. पूर्णपणे प्रभावित केलंय ते तुषारने. चांगली गोलंदाजी, गतीमध्ये नियंत्रण आहे, चांगला कंट्रोल त्याच्या चेंडूमध्ये बघायला मिळतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दुरुनला पेटले, खडे खडे बाहेर निघणाऱ्या चेंडूना खडे खडे तुम्ही नाही खेळू शकत. चेंडू उंच हवेमध्ये गेला, बाकी सर्व कार्य क्षेत्ररक्षकाने केलं, फलंदाज बाद. नक्कीच हे होणार होतं कारण अगोदरच्या दोन चेंडूवरती मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आशिष थोडा हम्मत झाला होता. त्यानंतर चेंडू व्यवस्थित बॅटमध्ये कनेक्ट होत नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरताना पाहायला मिळालेत आणि आशिष बॅक टू बॉल होताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जागवत देवीचे चषक 2026 या चषकामध्ये आमच्या साथीने समालोचन कक्षामध्ये तुकारामजी मांगेला सर यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. जागवत देवीचे चषक 2026 दुसऱ्या पर्वामध्ये. पुन्हा एकदा परत चेंडू आहे लावून तर फिट शॉट केलेला आहे. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रोहन यांच्याकडून एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवर धाव संख्या वाढताना पाहतोय. धावून पोहोचते ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. एक षटक समाप्त झालाय. एक षटक संपल्यानंतर 2 गडी बाद 3 धावा टीम गणेश कोंड संघाची. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. थँक्यू डीजे. अमोल वैराग नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत आणि त्याच्या समोर आता स्ट्राईक एंड वरती योगेश आहे आणि योगेशला आतमध्ये येणारा चेंडू डॉट बॉल येतो. चांगली सुरुवात बघा, शोल्डर आपोआप अप होताना दिसतात. जो मोमेंटम तिसऱ्या षटकापर्यंत गणेश कोंडच्या बाजूने होता तो शेवटच्या षटकामध्ये रोहनच्या 2 षटकारांनी गुडेगरच्या बाजूने गेला आणि गुडेगरने त्या मोमेंटमला स्वतःकडे कायम ठेवत असताना तुषारच्या गोलंदाजीमध्ये
चांगला खेळ दाखवलाय. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट. आता 47चा पाठलाग करत असताना तुमच्यामध्ये तुम्ही 8 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा काढणार असाल तर मात्र उर्वरित चेंडूंमध्ये धावांना कसं मॅनेज करणार, कशा पद्धतीने बनवणार. मोठ्या फटक्यांची आता गरज लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव न येता तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज मोठ्या प्रमाणात भासेल. आणि अखेरकार तिसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट होतीये. सिंगल आलाय. स्ट्राईक रोटेट केले सलामीचे फलंदाज. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय खास करून सुनील मध्ये क्षमता आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची. बघूया सुनील कशा प्रकारची फलंदाजी करतोय. खास करून त्याच्या समोर देखील बॅटल बनलाय ते म्हणजेच अमोल वैराग. तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे आणि प्रॅक्टिस दरम्यान दोन्ही खेळाडू एक सोबत खेळताना देखील आपण कित्येक वेळा पाहिलाय. पुन्हा एकदा फुल लेंथ येणारा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केलाय. क्षितिजने चेंडू फील्ड करून थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. षटक समाप्त झालाय. धावसंख्या झाल्या ते म्हणजेच 8. 2 षटक समाप्तीनंतर टीम गणेश कोंड संघाची आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून अमोल यांच्याकडून देखील पहिल्या षटकामध्ये तुषारने 3 धावा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा अमोलने देखील 5 धावा फक्त खर्च केले आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. 40 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू फुले तीरावरचा चेंडू पुन्हा एकदा यशस्वीकडून मिस फील्ड होते. लेग बाईकच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचते ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. स्ट्राईक मध्ये सुनील. बघूया सुनील कशा प्रकारचे आता फलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तुषारांच्या समोर पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळल्यानंतर चेंडू निघून चालला. शॉट बॅकवर्ड खेळला गेला तर परत 1 धाव कंप्लीट करतायत. एका धावेने धावसंख्या पुढे सरताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. तुषार पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. फुले तीरावरचा चेंडू आहे. चेंडूला थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी हाताळल्यानंतर निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा साग धावताना पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र त्या ठिकाणी चेंडू पायावरती हाताळल्यानंतर निघून गेलाय. शॉट फाईल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केल्या आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरताना पाहतोय. जाऊन पोहोचले ते म्हणजे 11-1. ही मॅच वैभव, ही मॅच कुठे ना कुठेतरी औपचारिकतेच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. कारण धावा फलकावरती 11 आहेत आणि तुषार बॉलिंग करतोय. येस अच्छा 5 रन एक्स्ट्रा का? अरे 5 कोण देईल? जोक सपाट. डेली बेट आहे त्यामुळे तो डॉट बॉल असणार आहे. बट ऑब्वियस होतं. पाया लागल्यानंतर बॅटची कोणतीही ऍक्शन नव्हती. खेळण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता आणि त्यामुळे त्याच चेंडूवरती कोणतीही धाव दिली जात नाहीये. निर्धाव. तो चेंडू आला तर त्यानंतर 1 धाव आली. तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात. आता 11 झाल्यात म्हटल्यानंतर अजूनही 36 धावांची गरज आहे. 36 धावा
जिंकण्यासाठी आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत फक्त 7 मध्ये 6 षटकार मारायचे आहेत, जे आतापर्यंत एका षटकामध्ये 2 ते 3 पेक्षा जास्त आलेले नाहीयेत. अपील जोरदार, पण त्याचा प्रभाव पंचांवरती नाही. निर्धाव चेंडू आलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3. सर ओव्हर झाली. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी कामी साडी तिला नगला मेघाचा साडीला कर्नाटकी कशी कामी साडी तिला नगला मेघाचा साडीला काय या मॅच मध्ये घडलं जेणेकरून गणेशकोंड संघ इतका मागे गेला? हा जर प्रश्न कोणी विचारला तर त्या शेवटच्या षटकामध्ये आलेले 2 षटकार आणि दुसरं त्याचं उत्तर असं आहे, की पहिल्या षटकामध्ये तुषारच्या जबरदस्ती ऑफसाईडचा बॉल ऑनसाईडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होणं, फलंदाज म्हणजे जयेशचं बाद होणं, सुनीलचं लवकर बाद होणं, या साऱ्या बाबी कुठे ना कुठेतरी गणेशकोंडला मागे नेताना दिसल्या आणि तिथून घेतलेला तो क्षितिजचा स्टर्निंग कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट राहिला आणि त्यानंतर आलेलं अनुशासन, वाढलेला आत्मविश्वास, गोडेकर संघाची ताकद बनून राहिला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अखेरकार माफ करा सुनील अजूनही आहे, कारण 6 षटकारानंतर सुनीलची खरी ओळख आता दिसायला लागली. इतका लांबून नाही ओळखता आलं. थँक्यू दिवसे. बघायचा जो उल्लेख केला होता आशिष पासाला होता, त्यानंतर सुनील अजून देखील मैदानामध्ये पुढचा छोटा पुन्हा एकदा पुढे तीरावर चेंडू, मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम झेल बकासूर कुणाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गावची पोरं टपाल पोरं ही गावची पोरं टपाल पोरं वाजून कडा लावती डोळे थँक्यू सुंदर झेल पाहायला मिळाला, खास करून कुणाल यांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना त्याने जवळजवळ मिड विकेटच्या एरियापर्यंत धावत येऊन कॅचला कंप्लीट केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत राज. पुन्हा एकदा जड मधला चेंडू, तर चेंडूला मिनी हेलिकॉप्टर खेळल्यानंतर अलाउन द कार्पेट चेंडू गेल्यानंतर ऑन साईडला 1 धाव कंप्लीट केल्या. एका धाव्याने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळल्यानंतर सरळ यष्टरक्षकाच्या आध्यामध्ये जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. याच्यानंतरचा उन्हाळा सामना आहे भागड्यावडी वर्सेस वेरळ. दोन्ही संघाने तयार यायचा आहे, लगेच आपला सामना याच्या नंतर खेळायचा आहे. पुन्हा एकदा आला होता करपीट. ज्याने कोणी बाहेर कॅच जी पकडली आहे, बाहेर कॅच पकडली त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. ज्याने बाहेर कॅच पकडली त्याने यायचंय. 100 रुपयाचं बक्षीस. मयूर आहे ना, चला मयूर या. संघ जिंकलाय आणि मयूरला 100 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालंय. चला यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थँक्यू. ज्याने कॅच पकडले त्यासाठी 100 रुपयाचे बारीक चेक आहे मयूर यांच्यासाठी. त्याचबरोबर मैदानाच्या आत